इडलीला भिजत घालू काय नको असं करत थोडंसं घातलेलं आहे, कारण की गुरुवारी तर जायला लागणार आहे मला गावाला. उद्या जायला पाहिजे होतं खरं, आणि उद्या गेलं तर लई दिवस म्हणजे जी शाळा तास जो आहे तो बुडतो, म्हणून उद्या काय जाणं शक्य नाही. त्यांची गुरुवारी पराडी सोडायची आहे. मी म्हणलं गुरुवारी सकाळी मी येते म्हणते. खरं आत्ता जर भिजत घातलं तर सकाळी बारीक करायला पाहिजे. मग उद्या संध्याकाळी कुठं ते इडल्या होणार आणि त्यातलं आणि पीठ शिल्लक राहिलं. आता संध्याकाळी म्हटलं हे नसणार आहे उद्याला, दोघांपुरतंच किती करायचं, आणि परवा दिवशी सकाळी जायला लागणार. त्यामुळं 3 ग्लास तांदूळ, 1 ग्लास उडदाची डाळ असं प्रमाण सगळं मिक्स केलं तर मी, पण पाणी होता नव्हतं तर त्यातलं काढून ठेवलं आणि थोडंसं घातलेलं आहे. यातच सगळे मिक्सच केले, तांदूळ, उडदाची डाळ आणि हरभरा डाळ सगळं मिक्स केले. स्वच्छ धुणार आणि भिजत घालणार. जेवलो आम्ही दोघं, पण आज लवकर जेवलेलं आहे कारण जेवण शिल्लक होतं सकाळचं. मग श्रीला भूक लागलेली, मग तो जेवायला बसलेला. मग नंतर मला एकटीच कुठे जेवायचं म्हटलं, चल बाबा तिकडं म्हटलं तुझ्या संगतच जेवते, आणि मग भांडे पण घासायला बरं पडतं. मग जेवले आणि भयंकर गरम व्हायला आले, काय सुचना झाले. चला ते भिजत घालते. बहिणीच्या साडीला वरनं जो फॉल लावायचा आहे तो एक लावून घेते. मेहंदी लावली. आज 2-3 कामं तर झालेली आहेत. जेवलेले 1-4 ताटं आहेत, ती घासायची. 4 ताटं म्हणजे 2 ताटं आहेत, एक कढई आहे आणि चमचे तांबे काय असतील ते धुवायचं आहे. चला 2 ते 3 पाण्याने हे स्वच्छ धुवून घ्यायचं. खरं स्वच्छ धुवायचं आणि मग भिजत घालायचं. रात्रभर छान भिजतं. आणि इडलीचं पीठ शक्यतो उन्हाळ्यात म्हणजे छान फसफसतं पण आणि आंबतं पण. हिवाळ्यात किंवा ह्याच्यात पावसाळ्यात एवढं जास्त पीठ आंबत नाही, पण आता उन्हाळ्यात भरपूर चांगलं आंबतं आणि छान होतात इडल्या, आंबोळी, उत्तापा सगळं चांगलं होतं. हे पहा एवढं घेतलेलं आहे. आता याला धुवून घ्यायचं. या 4 दाणं मेथ्यासुद्धा टाकायच्या, चव छान येते मेथीमुळं. इडलीला भिजत घातलं आणि त्यानंतर बहिणीच्या साडीला वरनं फॉल फक्त लावायचा राहिलेला. किती दिवस झालं तो फॉल लावायचा राहिलेला होता, तर म्हटलं ते लावून घेऊया, कारण एकदा कुठली पण गोष्ट राहिली की राहतेच. आणि आज भरपूर कामं केली तरी इडलीला भिजत घातलं. परत जे रेशनचे तांदूळ होते ते सगळे निवडून ठेवले, केसांना मेहंदी लावली, परत हा फॉल लावून झाला. आणि फॉल किती व्यवस्थित लागलेला आहे बघा, अजिबात कुठं चून वगैरे पडलेलं नाही आणि एकदम प्लेन असा फॉल लागलेला आहे. म्हणजे आपण जर ह्याला हाताने हातशिलाई केली की खूप छान फॉल बसतो. हे पहा आपले तांदूळ खूप छान भिजलेले आहेत. चला आता याची आपण पेस्ट बनवून घेऊया. आणि इकडं मी पोहे 1 अर्धी वाटी भिजत ठेवलेले आहेत. पोहे घाला किंवा भात असला तरी घातला तरी चालतो. यात आपण बारीक याची पेस्ट बनवून घ्यायची आहे. उन्हाळ्यामुळे लगेच पीठ तयार होतं. आता हे पीठ आपण बारीक केलेलं आहे. एक 4 ते 5 तासानंतर बरोबर फुलून येते. अर्ध पातेलं पीठ आहे. मी गेलेले दुकानात आणि आत्ता आलेले आहे. जवळजवळ मला वाटते 6 महिने झालं ब्लाऊज पीस आणायची उन्हाळ्यात घालायला म्हणत होती, पण मुहूर्त लागला नवऱ्याने आमच्या काल आणलेले 2 पिसं. म्हटलं ते शिवूया, कारण गरम होतं खूप आणि ही अशी कॉटनची पिसं असली की बरं वाटतं घालायला. भयंकर गरम व्हायला लागलेला आहे. आणि आता एक काय म्हणतात स्पंज डोसा होतो आहे का
ते बघूया. 1-2 तास झालं मी बारीक करू. तर बघूया होतंय का. चपाती केलेल्या तव्यातच करून बघणार आहे होतंय काय. मीठ गाठलेलं आहे यात. चला डोसा येतो का बघूया. मी आत्ताच चपात्या करून घेतलेल्या असता काय होते बघूया. स्पंज डोसा होतोय का बघूया. स्पंज डोसा जरा असं तेल सोडून अरे वा झाला आणि जर तेल सोडते म्हणजे जर श्री आला आता शाळेतनं आणि काय मागायला तर त्याला द्यायला येतं म्हणून केलेला आहे. बघितला ट्राय करून येते का तर येते. चपातीच्या तव्यात पण छान येतं बघा. असं काय नाही की ह्याचाच तवा पाहिजे. हे पहा स्पंज डोसा आपला झालेला आहे. खूप छान झालाय बघा. मऊसूत झालेला आहे. हे 2 पिस आणलेले आहेत. एक ब्लाऊज तयार झालेला आहे यातलं आणि हे शिवायचं चालू आहे. याचं फक्त आता शोल्डर वगैरे जोडून भाई लावून फिटिंगची टिप आहे. तर हे आता तयार करणार आहे. हे ब्लाऊज आहे वहिनीच्या आईचं आणि हे आहे मावशीचं. ह्या मापान हे ब्लाऊज करायचं आहे. त्या थोड्या जाड होत्या, वारलेल्या आहेत त्या, जाड होत्या त्या. बहिणीनं आठवण म्हणून त्यांचं ब्लाऊज आणलेलं आहे आणि ते तयार करून घालणार आहे. तर हे करून उद्याला आपल्याला न्यायचं आहे. त्यानंतर हे एक बहिणीचं ब्लाऊज आहे. त्याला कोंडे असे केलेले आहेत. तर हे एक ब्लाऊज बहिणीची जवळजवळ 3 ब्लाऊज तयार झालेले आहेत. त्यानंतर हे एक सगळे एका ठिकाणी ठेवल्यात ना जाताना न्यायला बरं. त्यानंतर हे पैठणीवरचे आणि हे आईचे अशी ही त्यांची ब्लाऊज उद्याला न्यायचे आणि ते वहिनीच्या आईचे एक ब्लाऊज तयार करायचं आहे. त्यानंतर हे एक बहिणीचं ब्लाऊज आहे. त्याला कोंडे असे केलेले आहेत. तर हे एक ब्लाऊज बहिणीची जवळजवळ 3 ब्लाऊज तयार झालेले आहेत. त्यानंतर हे एक सगळे एका ठिकाणी ठेवल्यात ना जाताना न्यायला बरं. त्यानंतर हे पैठणीवरचे आणि हे आईचे अशी ही त्यांची ब्लाऊज उद्याला न्यायचे आणि ते वहिनीच्या आईचे एक ब्लाऊज तयार करायचं आहे. तर असं आपल्याला आता काम आहे दुकानात. ते एक ब्लाऊज तयार करायचं आहे, माझं ब्लाऊज तयार करायचं आहे. माझ्या ब्लाऊजला हात शिलाई परत हुक्क वगैरे सगळे लावावे लागणार आहेत कारण गरम खूप होतं. अशी कॉटनची ब्लाऊज असली की बरं वाटतं. वाजलेले आहेत आता जवळजवळ 3 वाजलेले आहेत. ते सोडून गेले मला दुकानात आणि श्री झोपलेला आहे. तो म्हटला मी काय येणार नाही, झोपणार आहे. मग म्हटलं नंतर नाही आहे, संध्याकाळी जाताना दोघं आपण जाऊया. आणि क्लिपा बनाना क्लिपा माझ्या तुटलेल्या होत्या म्हणून 3 क्लिपा आणलेल्या आहेत मी. खूप महाग आहेत बनाना क्लिपा पण. एक छान होती 70 रुपये म्हणाला आणि प्लॅस्टिकचीच होती तर 70 रुपये म्हणाला. मला ते प्लॅस्टिक पण एवढं काही चांगलं वाटलं नाही म्हणून नाही आणली. ही एक आणल्या. ही 10 रुपये, ही पण 10 रुपये.
मी घातलेले ही 20 रुपये. ही जरा महाग आहे. त्याला असं हुक असतं पाठीमागं, हे बघा हुक असतं त्याला असं मिटवायचं, त्यामुळे ती महाग असते क्लिप. आणि डोसे थोडे बनवले हल्दीत आणि थोडं पीठ ठेवलेलं आहे. आता कसं होतं उन्हाळ्यात लगेच पीठ आंबतं, म्हणजे लगेच ते तयार होतं पीठ, त्यामुळं जास्त काही वेळ लागत नाही. आणि काल मी केसांना मेहंदी लावलेली काळी, बघू शकता लागलेली आहे. मेहंदी लावली की तेवढंच एक 8-15 दिवस राहतो कलर आणि त्यानंतर आणि परत जातो. मग आणि परत लावावं लागतं. आणि सारखं लावून लावून कसं होतं पूर्ण केस सगळी पांढरे होतात, मग ते नको वाटतं. पांढरे झालेत की सशावाने दिसतं, म्हणून मी सारखं लावायला बघत नाही. आणि नाही लावलं तर ते मग खूप विचित्र दिसतं, पण करायचं काय, पर्यायच नाही आहे. काल आता गावाला जायचं म्हणून मी लावलेली. आणि आता ह्या उन्हाळ्यात तर लगेच कलर जातो बघा, कारण की घाम येतो सारखं, घामानं सगळा कलर निघून जातो. आणि ऊन असलं पडलेलं आहे, बाहेर असं बघू वाटत झालेलं आहे, एवढं भयानक ऊन पडलेलं आहे. आमच्यात तर पाणी कधीही नसतं दुकानात प्यायला. उन्हाळ्यात एवढी ताण लागते, असं आणलं की असं संपवतात, परत आणून पण ठेवत नाहीत. आता आणि मला पाणी आणायला वरती जायला पाहिजे 3ऱ्या मजल्यावर. तर कवा चढायचं, जेवले तसं आलेलं आहे मी. झोप बी पाच काय नाही. आणि आता 2-3 दिवस झालं झोपायला लागले, त्यामुळं झोपायची सवय झाल्या, बरोबर त्या टायमिंगला झोप येते. मध्ये मध्ये कसं करायची, मी दुकानात असायची त्यामुळे अजिबात झोपायची सवय नव्हती, पण आता आणि परत झोपायची सवय झालेली आहे. चला आवरूया, संध्याकाळी जायला वेळ होतो. सगळं आवरून जायला तर बी 7-7:30 इथंच वाजतात. जास्त वेळ झाला की नको वाटतं. चला.